बंद घराच्या दरवाजाचे कुलूपकोंडा तोडून चोरटे लाखोंचा ऐवज घेऊन पसार। अज्ञात भामट्यांनी बंद असलेल्या घराच्या दरवाजाचा कडिकोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील सुमारे 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 58,000 रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे दिनांक 25 मे रोजी सकाळी उघडकीस आली। विलास भागवत गागरे वय वर्ष 55 हे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील रहिवासी असून सध्या ते राहुरी शहरात राहतात। त्यांचे म्हैसगाव येथे जुने घर आहे। विलास गागरे यांनी त्यांच्या म्हैसगाव येथील जुन्या घरातील कपाटात सोन्याची पोत, कर्णफुले आणि अंगठी असे सुमारे 2.5 तोळ्याचे दागिने आणि 58,000 रुपये रोख रक्कम ठेवली होती आणि घराला कुलूप लावले होते। दिनांक 23 मे रोजी सकाळी विलास गागरे यांनी त्यांच्या म्हैसगाव येथील जुन्या घरी जाऊन पाहिले तेव्हा हे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम व्यवस्थित होती। दिनांक 25 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजे दरम्यान विलास गागरे त्यांच्या म्हैसगाव येथील घराच्या दरवाजाचा कडिकोंडा आणि कुलूप तोडलेले दिसले। विलास गागरे यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील सुमारे 2.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 58,000 रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी अहमदनगर येथील श्वान पथक आणि ठसे तज्ञ घटनास्थळी हजर झाले। ठसे तज्ञांकडून आरोपींचे ठसे मिळवण्यात आले, मात्र श्वान परिसरात घुटमळले। विलास भागवत गागरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे।